Hello students, a very good morning to all of you. Now students, from the previous lecture we have started a lesson the 3 question. आज आपला लेसन आहे this story is of one king. ही एका राजाची स्टोरी आहे who is finding the 3 questions answer. असा एक राजा की जो त्याला पडलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं शोधत आहे, त्याची ही स्टोरी आहे. सो till yesterday we have seen that the king had went into the forest and for what? For asking the answers of his question, and that time the man to whom he went, that man did not give the answers of the question, and in that time, till that time the sun rose up and one man suddenly came running, and that was injured man. So for that man the king bandaged his wound, and after that he realized that when that man realized that somebody helped me, that time he expressed his thought that I am your enemy, but then also you help me, now my life is all yours. मग तू माझी लाईफ वाचवलेली आहे, आता माझं जीवन हे तुझ्यासाठीच आहे. नाउ लेट्स सी next what happened. Page number 54, last paragraph. The king was very glad to have made peace with an enemy so easily and to have gained him for a friend. आता राजा जो आहे तो राजा स्वतःला खूप समाधानी मानतोय. का तर त्यानं एका दुश्मनाला, इनेमी म्हणजे दुश्मन, त्याच्या दुश्मनाचं रूपांतर त्यानं एका मित्रामध्ये केलं होतं. बरोबर, दुश्मनाला त्यानं मित्र बनवलं होतं, म्हणून तो आता स्वतःला खूप अभिमानी समजतोय, त्याला खूप आता स्वतःबद्दल अभिमान आहे. He not only forgave him but said he would send his men and his own physician to attend to him. आता राजाने the king इझिली फॉरगिव्ह हिम, राजाने त्याला अगदी सहजपणे माफ केलं. फॉरगिव्ह हिम म्हणजे माफ करणे. अँड सेड हिम ही वुड सेंड हिज मेन, आणि शिवाय राजाने सांगितलं देखील की मी माझी लोक तुझ्याकडे पाठवीन, कशासाठी? तुझी काळजी घेण्यासाठी. अँड माय फिजिशियन ऑल्सो विल कम टू यू टू टेक केअर ऑफ यू. तुला जी काही जखम झालेली आहे ती जखम बरी होईपर्यंत तुझी काळजी घेण्यासाठी माझा फिजिशियन म्हणजे माझा वैद्य जो आहे त्या वैद्याला सुद्धा मी तुझ्याकडे पाठवेन. द किंग देन टूक लीव ऑफ हिम अँड वेंट आउट ऑफ द हट. आता सकाळची वेळ होती ना, त्यामुळे राजाने काय केलं, आता त्याच्याशी बोलला आणि त्याप्रमाणे तिथून त्याचा निरोप घेतला, आणि निरोप घेऊन ही वेंट आउट ऑफ द हट, आणि तो त्या साधूच्या झोपडीतून तो बाहेर आला. टू लुक फॉर अ हर्मिट, आणि तो कोणाला येऊन बघू लागला, बाहेर कोण दिसतंय का, तर हर्मिट. हर्मिट म्हणजे तो संत किंवा विद्वान पुरुष, तो कुठे दिसतोय का हे पाहू लागला. बिफोर गोईंग अवे ही विश्ड वन्स मोर टू बेग फॉर अन आन्सर टू द क्वेश्चन ही हॅड आस्क्ड. आता तो साधू तिथून जाईल किंवा राजा तिथून जाण्याच्या आधी राजाने पुन्हा त्या साधूकडे, त्या विद्वान पुरुषाकडे त्याच्या 3 प्रश्नांची उत्तरं मागण्याची गयावया केली किंवा भीक मागितली. पेज नंबर 55. द हर्मिट वॉज आउटसाइड. तर आता हर्मिट काय करत होता, बाहेर होता. म्हणजे राजाने काय विचार केला की आता आपण एकदा जायच्या आधी एकदा हर्मिटला विचारावं की माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळतील का, आता तरी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, अशी आपण त्याला याचना करूयात किंवा भीक मागूयात. मग हर्मिट देतोय का यासाठी तो बघू लागला. अँड सडनली ही सॉ दॅट हर्मिट आउटसाइड. त्याने हर्मिटला बाहेर पाहिलं. ऑन हिज नीज सोईंग सीड्स इन द बेड्स दॅट हॅड बीन डग द डे बिफोर. म्हणजे जे काही खड्डे खणले होते, बेड्स म्हणजे खड्डे, ते जे काही बेड्स किंवा खड्डे खणले होते कधी, तर आदल्या दिवशी जे काही खड्डे खणले होते त्या खड्ड्यांमध्ये तो हर्मिट काय करत होता, गुडघ्यांवरती बसून त्या खड्ड्यांमध्ये बिया रोवत होता. द किंग अप्रोच हिम अँड सेड. आता राजा तिथे आला आणि त्याला बोलला, फॉर द लास्ट टाइम आय प्रे यू टू आन्सर माय क्वेश्चन वाईज मॅन. म्हणजे हे हुशार माणसा, काल मी तुला माझ्या 3 प्रश्नाची उत्तरं दे म्हणून इतकं विचारत होतो. यू हॅव ऑलरेडी बीन आन्सर्ड सेड द हर्मिट. मग तो हर्मिट काय म्हणता की तुला ऑलरेडी तुझी उत्तरं मिळालेली आहेत.
स्टील क्रॉचिंग म्हणजे क्रॉचिंग म्हणजे बेंडिंग म्हणजे वाकणे. स्टील क्रॉचिंग ऑन हिज थिन लेग अँड लुकिंग अप ॲट द किंग हू स्टूड बिफोर हिम. आता तो जो हर्मिट आहे तो गुडघ्यावरती बसून बिया रोवत होता आणि जेव्हा राजाने त्याला प्रश्न केला त्यावेळेस तो तसाच गुडघ्यावरती बसून हर्मिट त्या राजाकडे बघून म्हणाला की तुला ऑलरेडी उत्तरं मिळालेली आहेत आणि तो पुन्हा ते स्वतःचं काम करू लागला. व्हॉट डू यू मीन आज द किंग. मग तो राजा म्हणतो तुला नक्की म्हणायचं आहे काय, मी तर तुला प्रश्न विचारले, तू तर मला काय दिलेले नाही आहेस उत्तर आणि मग मला मिळाली कशी. डू यू नॉट सी म्हणजे तुला कळत नाही आहे का, तू बघू शकत नाही आहेस का. रिप्लाइड द हर्मिट. असं कोण म्हणलं तर हर्मिट. इफ यू वूड नॉट पीटेड माय वीकनेस येस्टरडे अँड स्टेड टू डिग दिस बेड्स फॉर मी यू वूड हॅव गॉन बॅक अँड बीन किल्ड बाय द मॅन. मग तो काय म्हणतो की जर का तू मला ही जागा खोदायला मदत केली नसतीस, हे खड्डे खोदायला मदत केले नसतेस आणि मी जर तुला उत्तरं तिथेच लगेच दिली असती आणि किंवा नसती दिली तर आणि तू इथून रिटर्न गेला असतास तर यू वूड हॅव बीन किल्ड बाय दिस मॅन. मग तू नक्कीच या माणसाकडून मेला गेला असतास. सो द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन यू आर डिगिंग द बेड. मग सगळ्यात महत्त्वाची वेळ कोणती झाली की जेव्हा तू हे खड्डे खणत होतास, ती सर्वात महत्त्वाची वेळ. का तर त्यावेळी तू खड्डे खणायला लागलास म्हणून तुझा जीव वाचला. अँड आय वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन. आणि महत्त्वाची व्यक्ती कोण तर मी. अँड टू डू मी गुड वॉज युअर मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काय की माझ्यासाठी काहीतरी काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम. आफ्टरवर्ड्स द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन यू वेर अटेंडिंग टू द मॅन. त्याच्यानंतर पण सगळ्यात महत्त्वाचा वेळ कोणता तर तू त्या माणसाची सेवा शुश्रूषा केलीस, हा सगळ्यात महत्त्वाचा काम. यू स्पेंड युअर टाईम टू अटेंडिंग द मॅन. मग त्या जखमी माणसाला मदत करण्यासाठी तू तुझा वेळ घालवलास, हा सगळ्यात महत्त्वाचा वेळ. फॉर इफ यू वूड नॉट बाउंड हिज वाउंड ही वूड हॅव डाईड. जर का तू त्याच्या जखमेवरती इलाज केला नसतास तर मे बी तो मेला असता. Without having made peace with you, so he was the most important man, and what you did for him, that is the most important business. मग तुला त्याच्याबद्दल काहीही माहिती नसताना तू त्याची मदत केलीस म्हणून तो तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती झाला आणि तू त्याच्यासाठी काम केलंस, त्याला मदत केलीस, हे झालं तुझं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा बिझनेस. आता राजाला 3 प्रश्न कोणते होते की योग्य वेळ कोणती, ओके, त्यानंतर योग्य माणसं कोणती आणि योग्य काम कोणतं, हे 3 प्रश्न होते. मग त्या 3 प्रश्नांसाठी त्याने 2 कामांचं उदाहरण, तर राजाने कालपासून केलेल्या 2 कामांचं उदाहरण त्या साधू पुरुषानं राजाला दिलं. रिमेंबर देन देर इज ओनली वन टाईम दॅट इज इम्पॉर्टंट नाऊ. आता एक लक्षात ठेव, सगळ्यात महत्त्वाची वेळ एकच असते की जी आत्ता आहे. म्हणजे काय, आत्ता आपल्या पुढे जी वेळ आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेव. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम बिकॉज इट्स द ओनली टाईम वेन वी हॅव एनी पॉवर. म्हणजे आत्ता आपल्या पुढे जी वेळ आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. का तर आत्ता आपल्या पुढे जी वेळ आहे तीच आपली सर्वात शक्ती आहे. द मोस्ट नेसेसरी पर्सन इन द वन विथ हुम यू आर. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोणती की तुम्ही ज्या व्यक्तीसोबत आत्ता आहात ती त्या वेळ, म्हणजे साधूचं म्हणणं काय होतं की असं प्रत्येक वेळेला एकच महत्त्वाची वेळ, एकच महत्त्वाची व्यक्ती, एकच महत्त्वाचं काम कायमस्वरूपी असं नसतं. आत्ता जी वेळ आहे ती महत्त्वाची आहे, आत्ता आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती व्यक्ती महत्त्वाची आहे. अँड फॉर यू डू नॉट नो वेदर यू विल एवर हॅव डिलिंग्स विथ एनीवन एल्स. And the most important thing is to do this person's good because for that purpose alone where you sent this into his life. मग त्या साधू पुरुषाचं म्हणणं काय होतं की आत्ता आपल्या पुढे जी वेळ आहे, द टाइम वी हॅव दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
द पर्सन विथ यू दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. आता जी काही वेळ आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आहात ती व्यक्ती महत्त्वाची आहे. अँड वॉट एव्हर यू आर डीलिंग गुड विथ दॅट पर्सन, आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत जे काही चांगलं काम करत असाल ते काम सगळ्यात महत्त्वाचं आहे. असे उत्तरं त्या साधू पुरुषाने राजाला दिली. म्हणूनच त्याने राजाला सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये जी वेळ असेल प्रत्येक वेळ ही महत्त्वाचीच आहे. प्रत्येक वेळी तुझ्यासोबत असणारा व्यक्ती हा महत्त्वाचाच आहे. आणि प्रत्येक वेळी तू जे काही काम करत आहेस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मीन्स द हर्मिट सेड टू द किंग दॅट एव्हरी टाईम in your life is important. Every person with you in any time that is important, and any work you are doing or any deal you are doing with that person, any good deal you are doing with that particular person, that deal is your इम्पॉर्टंट बिझनेस. म्हणजे तुझं महत्त्वाचं काम काय की त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करणं हे तुझं सगळ्यात महत्त्वाचं काम. अशा प्रकारे त्या साधूनं 2 उदाहरणातून राजाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळवून दिली. Now this story is written by Leo Tolstoy. Okay, now the moral of the story is what? To do good to people is the purpose of your life. म्हणजे सगळ्यात मॉरल काय मिळालं आपल्याला की to do good to the people is the purpose of our life. म्हणजे आपल्या आयुष्याचं एक ध्येय काय ठेवायचं की कोणीही व्यक्ती असू देत, मग ती ओळखीची असू दे किंवा अनोळखी असू देत, एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं काम करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. नाव हिअर वी हॅव डन विथ स्टोरी. नाव यू हॅव टू सॉल्व द इंग्लिश workshop and read and learn the spellings. Thank you.